स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 106. पांडुरंग शास्त्रींच्या आज्ञेवरूनच मैदानावर खड्डा न पाडता मांडवांची उभारणी करण्यात आली होती. मांडवाच्या छताला बारदानं लावली होती, तर खालच्या बाजूनं पांढरं कापड दोऱ्यांनी आवळून बांधलं होतं. मांडवातच संडास पाणी, चहा आणि उकाळा यांची व्यवस्था केली होती. त्याशिवाय नाश्ताही तिथे मिळत होता. जेवणासाठी सर्वजण एका ठिकाणी येत असत. त्यावेळी 10,000 लोकांची एकावेळी पंगत बसत असे. पत्रावळी आणि भाजीच्या वाट्या प्लॅस्टिकच्या होत्या. वाढण्याचं काम सौराष्ट्रातील स्वाध्यायी बांधव करत होते. त्या 3 दिवसांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा लागणार होता. शासनाची त्यासाठी परवानगी आवश्यक होती. एक सॉलिसिटर स्वाध्यायी पांडुरंग शास्त्रींच्या वतीनं अन्नधान्य पुरवठा मंत्री जगजीवन राम यांच्याकडे दिल्लीला गेले. मंत्री महोदयांशी काय बोलायचं याची पूर्ण कल्पना पांडुरंग शास्त्रींनी त्या स्वाध्यायीला दिली होती. जगजीवन राम यांची भेट झाल्यावर तो सॉलिसिटर म्हणाला, आमच्या स्वाध्यायींना शिधा घेऊन खेड्यापाड्यात जाण्याची सवय आहे. कार्यक्रमासाठी ते तसे येतीलही, भांड्या कुंड्यांसहित येतील, पण त्यामुळे शासन यंत्रणेवर मोठा ताण पडेल. म्हणून ठराविक कोटा आपण आमच्यासाठी मंजूर करा. आम्ही त्याचे पैसे देऊ. आम्हाला कोणती सवलतही नको. या बाबतीत शासनाशी आम्ही वारंवार संपर्क साधू. हा निर्णय अन्य कोणी घेऊ शकणार नाही, म्हणून आपल्याकडे आलो. त्या सॉलिसिटरला उत्तर देण्याऐवजी जगजीवन राम यांनी विचारलं, तुमच्या शास्त्रीजींचे स्पृश्य अस्पृश्यतेविषयी काय विचार आहेत? ते अस्पृश्यता तर मानतात. जगजीवन राम स्तब्ध होऊन मोठ्या आश्चर्यानं त्या सॉलिसिटरकडे पाहू लागले. काही वेळ शांततेत गेल्यानंतर त्या सॉलिसिटरनं आपलं वाक्य पुरं केलं, पण त्यांची अस्पृश्यतेची व्याख्या वेगळी आहे. कोणती? ज्याच्यात राम आहे तो स्पृश्य, ज्याच्यातला राम गेला तो अस्पृश्य. जगजीवन रामांना आश्चर्याचा धक्का बसला. मोठ्या उत्साहानं ते म्हणाले, घ्या घ्या, तुम्हाला हवी ती परवानगी घ्या. अशा तऱ्हेनं अन्नधान्याचा प्रश्न सुटला होता. अन्नधान्याप्रमाणेच वाहतुकीचा प्रश्नही रेल्वे मंत्र्यांनी सोडवला होता. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून 14 खास गाड्या मुंबईकडे सोडण्यात आल्या होत्या. अशा तऱ्हेनं निर्विघ्नपणे तो भावमिलन समारोह सुरू झाला. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं त्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. एक दिवस देशातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं विचारमंथन झालं. त्यात गुलझारीलाल नंदांसारख्या नेते मंडळींनीही भाग घेतला होता. महिला परिसंवाद, युवकांचा परिसंवाद असेही कार्यक्रम झाले. निर्मलाताईंनी महिला परिसंवादात आपले विचार मांडले होते. शिबिरांमधून विचार मांडण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. जयश्रीनं अर्थात दिदींनी सुद्धा भावकथन केलं होतं, पहिल्यांदाच. भावमिलन समारंभापासून त्या दिदी बनल्या होत्या. प्रतिदिनी पांडुरंग शास्त्रींनीही प्रवचन केलं होतं. पहिल्या दिवशी त्यांनी स्वाध्यायींना अभयत्व समजावलं होतं. दुसऱ्या दिवशी अजरत्व कसं प्राप्त करून घ्यायचं ते विशद करून सांगितलं होतं. तर तिसऱ्या दिवशी अमरत्व कथन केलं होतं. तिसऱ्या दिवशीच्या प्रवचनाचा समारोप करताना ते म्हणाले होते, आपल्याला अदृश्य अशा शक्तीवर प्रेम करायचंय. आपण भगवंताच्या बाबतीत निशंक आहोत, कारण आपल्या प्रवृत्तीचा पाया भक्ती आहे. हृदयात भक्ती राखून आपल्याला समाजात फिरायचंय, प्रभूचं काम करायचंय. प्रवचन संपल्याबरोबर पांडुरंग शास्त्री उठून उभे राहिले. देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याविषयी बोलताना ते म्हणाले, पहिलं महायुद्ध झाल्यावर चर्चिल पंतप्रधान झाले. त्यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. परंतु पुढच्या निवडणुकीत ते पडले आणि मजूर पक्षाचे ॲटली पंतप्रधान झाले. ज्यानं विजय मिळवून दिला त्याचा पक्ष पडू शकतो? ही ईश्वराचीच इच्छा असली पाहिजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. कारण त्यापूर्वी 15 वर्ष मजूर पक्ष सत्तेवर आला नव्हता आणि पुढची 15 वर्षही आला नाही. त्यामुळेच आपल्याला हा लोकसत्ताक दिन बघायला मिळाला. पांडुरंग शास्त्री 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला लोकसत्ताक दिन म्हणायचे. ते विचारायचे, प्रजासत्ताक म्हणायला इथे राजा आहे का? लोकांचं ते लोकसत्ताक. शेवटी ते म्हणाले, भगवंताच्या इच्छेनंच भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणून आजपासून आपण हा 26 जानेवारीचा दिवस योगेश्वर दिवस अर्थात वाय डे मानूया.
आता आपण राष्ट्रगीत म्हणू. प्रवचनानंतरचं त्यांचं हे भाषण संपलं. राष्ट्रगीत झालं आणि भावमिलन समारोहाचं सूप वाजलं. 3 दिवसात त्या स्वाध्यायींचं मनोमिलन झालं होतं. आता विरहाचं दुःख उफाळून वर आलं. एकमेकांना निरोप दिले घेतले गेले. गावोगावचे स्वाध्यायी आपापल्या गावी निघून गेले, सोबत विचारांचं गाठोडं घेऊन. ओव्हल मैदान ओस पडलं. त्या अनोख्या समारोहानंतर स्वाध्यायींनी ते मैदान पूर्ववत केलं. मैदानावर एकही खड्डा पडला नव्हता. कुठेही कचरा अथवा घाणीचं साम्राज्य पसरलं नव्हतं. पांडुरंग शास्त्रींच्या मनाजोगता तो समारोह झाला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना आता हे सारे प्रसंग आठवत होते. ती दृश्य दृष्टीसमोर तरळत होते. मध्येच फिल्म तुटावी तसं झालं. दिदींच्या बोलण्यानं त्यांचा मनोचित्रपट भंग पावला. दिदी म्हणत होत्या, दादा बरं वाटतंय का? घोगऱ्या आवाजात पांडुरंग शास्त्री म्हणाले, हो बरं आहे की. आवाज मात्र घोगरा बनलाय. हो, तुमच्या आवाजाची धार गेलीये. अगं, तात्यांचा आवाजही एक दिवस असाच गेला होता. तुमचा आवाज गेलाय कुठे? तो फक्त घोगरा बनलाय. आज रिपोर्ट्स येतील ना? क्षणभर शांततेत गेला. मग गंभीरपणानं ते म्हणाले, दीदी, एक गोष्ट मी मनाशी ठरवली आहे. पूर्वी गाठीशी कधी पैसा उरायचाच नाही. कार्यासाठी द्रव्य तर लागायचंच. त्यावेळी तुझी भाभी माझ्या मदतीला धावून यायची. सौभाग्याचा दागिनाच तेवढा सोडला तर तिनं आपल्यासाठी काहीही ठेवलं नव्हतं बघ. हो, मला माहिती आहे. आता दिवस पालटलेत. माझ्याकडे बऱ्यापैकी रक्कम जमा झाली. ती मी तुला द्यायचं ठरवलंय. मला काय करायची ती रक्कम? स्वाध्यायात अविरत कार्य करणाऱ्या माझ्या भावांना ती वाटून द्या. पांडुरंग शास्त्री मोठ्या अभिमानानं आपल्या मुलीकडे बघत राहिले. एवढ्यात निर्मलाताई तिथे आल्या. त्यांनी विचारलं, कसलं एवढं बोलणं चाललंय दोघांचं? काही नाही ग, नेहमीच. बरं, हे बघा, डॉक्टर आलेत बाहेर रिपोर्ट्स घेऊन. आत बोलवू का? हो तर. डॉक्टरांनी अत्री छायामध्ये प्रवेश केला. या डॉक्टर, काय म्हणतोय रिपोर्ट? डॉक्टरांनी पांडुरंग शास्त्रींना प्रणाम केला आणि म्हटलं, दादा सगळं नॉर्मल आहे. कोणताही गंभीर विकार नाही. वा वा, म्हणजे मी पुन्हा बोलायला मोकळा. लगेच बोलायला लागू नका हां. निर्मला, पुन्हा 1000 हत्तींचं बळ अंगी आलं बघ. आता तुमचं ऐकतो थोडाच. डॉक्टर, निर्मलाताई आणि दिदी त्या उत्साहमूर्तीकडे आश्चर्यानं बघत राहिले. 30 जुलै 1979. त्या दिवशी सकाळपासूनच राजकोटमध्ये पावसाळी हवा होती. पण पावसाची तमा न बाळगता हजारो लोक राजकोटपासून 10 किलोमीटर अंतरावरच्या कालावाड रोडवरील शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात विविध वृक्षांची रोपटी होती. त्या बालतुरूंना मिरवत नेताना लोक उत्साहानं घोषणा देत होते, केवळ नाये छोड छे, ए मातो रणछोड छे, उपवन अमारू छे, सकल विश्व मान्य छे. ही केवळ रोपटी नाहीत, यात भगवान आहे. हे उपवन आमचं आहे, अवघ्या विश्वात वेगळं आहे, अशा आशयाच्या ते घोषणा देत होते. ही शोभायात्रा वाजत गाजत कालावाड रोडवरच्या याज्ञवल्क्य उपवनात येऊन दाखल झाली. तिथल्या जमिनीत 6000 रोपांसाठी आधीच खड्डे तयार करण्यात आले होते. तिथे बालतरूंची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पांडुरंग शास्त्रींचा एक अनोखा प्रयोग सिद्ध होणार होता. मानवी संस्कृतीच्या इतिहासात असा प्रयोग पूर्वी कधीच झालेला नव्हता. पांडुरंग शास्त्रींच्या दिव्य विचारमंथनातून तो प्रयोग प्रत्यक्षात येणार होता. त्या कृष्णभूमीत पहिलं वृक्षमंदिर उभं राहणार होतं. या वृक्षमंदिरासाठी जमीन प्राप्तीचं काम कित्येक वर्ष सुरू होतं. जमीन कशासाठी घ्यायची याची कल्पना पांडुरंग शास्त्रींशिवाय अन्य कुणालाही नव्हती. ही नापीक ओसाड जमीन सरकारच्या ताब्यात होती. त्या खडकाळ जमिनीत काहीही उगवत नव्हतं. पांडुरंग शास्त्रींनी सरकारकडे रीतसर अर्ज करून सांस्कृतिक विस्तारक संघाच्या वतीनं ती जमीन खरेदी केली. या सोपस्कारासाठी बराच कालावधी गेला होता. पांडुरंग शास्त्री महिन्यातून किमान 2 वेळा तरी राजकोटला जायचे. अखेर 2 भागात विभागलेली 125 बिघा जमीन त्यांच्या ताब्यात आली. पहिल्या भागात 22 एकर जमीन होती, तर दुसऱ्या भागात 28 एकर जमीन होती.
आपल्या मनात योजना पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी पांडुरंग शास्त्री राजकोट परिसरातल्या स्वाध्यायी शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले होते, वृक्ष लावा, वृक्ष जगवा. अशा घोषणा दरवर्षी आपण ऐकतो. वृक्ष लावले जातात, पण ते जगत नाहीत ही हकीकत आहे. कारण वृक्ष फक्त लावले जातात, पण त्यांना जगवणार कोण, वाढवणार कोण? शिवाय हे वृक्षारोपण करण्यामागे उपयुक्ततेची भावना असते. वृक्षांवर कुणाचं प्रेम नसतं, त्यांच्या फळांवर असतं. खरं म्हणजे वृक्षाच्या जीवनाला स्वतःचा एक वेगळा सुगंध आहे. वृक्ष आपली मुळं जमिनीत खोलवर रुजवतात आणि हवा असलेला रस मिळवतात. त्या बळावर दुसऱ्याला जीवन कशा पद्धतीनं जगायचं याचा उपदेश करीत वृक्ष आढळ उभे राहतात. शंकराप्रमाणे विष पिऊन वृक्ष प्राणीमात्राला अमृतरूप प्राणवायू देतात. दगड मारणाऱ्याला फळ देतात. आपली मुळं, खोड, छाया, फुलं अशा कितीतरी गोष्टी वृक्ष सतत देत असतात. कोणत्याही प्रकारच्या परतफेडीची त्यांची अपेक्षा नसते. आपण मात्र केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीनं वृक्षांकडे बघतो. ते चुकीचं नाही, पण त्यापुढे एक दृष्टी आहे, ती सौंदर्य दृष्टी. पण ते पूर्णत्व नाही. उपयुक्ततेची दृष्टी आणि सौंदर्य दृष्टी याहूनही उच्च दृष्टी आहे, ती म्हणजे दैवी दृष्टी. आपल्या ऋषीमुनींची वृक्षांकडे पाहण्याची अशीच दैवी दृष्टी होती. ऋषींनी सांगितलंच आहे, सर्व ठिकाणी वास करणारं ईशतत्व वृक्षातही आहे. विश्वंभर जसा माणसात आणि पशुपक्षात आहे, तसाच तो वृक्षवल्लरींमध्येही आहे. वृक्षपूजन हे ईशपूजन आहे. म्हणून इथे आपल्याला वृक्ष मंदिर उभं करायचं आहे. वृक्षवाटिका असतात, उपवनं असतात, मग वृक्ष मंदिर का असू नये? देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.